मन्या, ए मन्या, मन्या, कोण आहे रे? थांब, आवरायला लागला यायला. मन्या, मन्या, पाणी राहिलं, पाणी घे. नीट जाय, नीट घेऊन जाय रे त्याला. बरं नाही हा त्याला. हा. ए गण्या, तुझा गृहपाठ झाला का रो? हा, कालच लिहूला. आणि तुझा? माझा नाही झाला. कमून? मी बिमार होतो. शिक्षा करते ना तुला. करू दे, सांगत मी गुरुजींना की बिमार होतो. ए मन्या, आपल्या माईने मला 5 रुपये दिले. हो, काय करशील त्याचं? मधल्या सुट्टीत काढाकाढी घेईल. मला देशील? आम्ही गरीब हो ना, माझ्या मार्केट पैसेच नाही. तू तर माझा दोस्त आहे, देईन ना तुला. चल चल लवकर चल, शाळेची वेळ होईल. ए गण्या, हे मने उठ. हे मने ओ बाबा, ओ काका, माझ्या मित्राला काय झालं पा. हे उठ, हे मने उठ. काय आलं रे मला? अरे मने चक्कर येऊन पडलं, जाय त्याच्या माईला बोलव. हे मने उठ, हे मने उठ. काका चक्कर येऊन पडला. हे मने उठ, मने. काकू 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 काकू, मने चक्कर येऊन पडला. मने चक्कर येऊन पडला. हे मने उठ, मने उठ. मने रिक्षा बोलो. उचला, ओ काका उचला. चला. काय त्रास होऊ लागला त्याला? चक्कर येऊन पडला तो. बर, कधी? आता अर्धा तासापूर्वी का? शाळेत निघाला. बर, ते चौकात पडला, मुलांनी धावत पडत. तुमच्या घरामध्ये कोणाला श्वासाचा दम्याचा त्रास आहे का? काही नाही, काय नाही. नाही का? पहिल्यांदा झाला का असं त्याला? पण 2-3 दिवसापासून लय सुकलो होतो. बर, ठीक आहे, काही काळजी करू नका. मी तुम्हाला काही औषधी लिहून देतो. या, तुमच्या मुलाची ऑक्सिजन लेवल थोडी कमी झाली आहे, त्यामुळे तो एकदम चक्कर येऊन पडला आहे. मागच्या आठवड्यामध्ये असेच बरेच मुलं या चक्कर येऊन असे पडलेले आहेत, त्यांचं ऑक्सिजन लेवल कमी होते. मी तुम्हाला काही औषधी लिहून देतो. आणि बाजारामध्ये असे ऑक्सिजन सिलेंडर सध्या अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 99% ऑक्सिजन प्युअर ऑक्सिजन असतं. आणि मग मुलांना तुमच्या परत अशी चक्कर वगैरे येणार नाही. आणि त्याची थोडीशी काळजी घ्या खाण्यापिण्याच्या बाबतीत. बर. भैया, समजा औषध आहे? बरं, द्या. हे लावायचं कसं? वरचं झाकण घ्या. हा, बरं. किती पैसे आहे? आज प्रचंड प्रमाणात झाडं कापली जात आहेत, जंगलतोड होत आहे. जागोजागी सिमेंटची जंगल उभी राहत आहेत. मोकळा श्वास घेतानाही आज आपली दमछाक होत आहे. झपाट्याने जंगल नष्ट होत असल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ओझोन वायूच्या थराला भगदाड पडत असल्याने संपूर्ण जग चिंताग्रस्त झालं आहे. सूर्याची अतिनील विषारी किरणे जर पृथ्वीवर शिरली तर पृथ्वी क्षणार्धात नष्ट होईल, भस्म होईल जळून.
आणि मग सारच संपून जाईल. जर आपण झाडांना संपवलं तर एक दिवस आपणही संपणार हे निश्चित.